लाडक्या बहिणींना महायुती सरकारची ओवाळणी, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे। बहिणींच्या खात्यामध्ये पैसा जमा आता होत आहेत। 2 कोटीहून अधिक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आली आहे, कारण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याची तारीख आता जवळपास निश्चित झाली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये देण्याचा निर्णय होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात तसा निर्णय होणार असल्याचं महिला आणि बालविकास एकदम खुश होण्याची वेळ आलेली आहे। आज सकाळपासूनच संपूर्ण महाराष्ट्रात एकच बातमी मी विजयच्या वेगाने पसरवित आहे की आता तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास खरी सुरुवात झालेली आहे। होय, अगदी बरोबर ऐकताय तुम्ही। खुद्द कॅबिनेटच्या बैठकीत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत की आता लगेच खात्यात पैसे टाका। नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र म्हणजे थेट 3000 रुपये आता बँक खात्यात जमा होणार आहेत। हा निर्णय नागपूर येथे सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे। राज्य सरकारने यासाठी तब्बल 8000 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि हे पैसे जवळपास 40 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पोहोचणार आहे। मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलेले आहे की नोव्हेंबर डिसेंबरचे दोन्ही हप्ते देण्यासाठी एवढा प्रचंड निधी आता पूर्णपणे मंजूर झालेला आहे। आज रविवार 7 डिसेंबर 2025 रोजी पहिल्या टप्प्यातील वितरण डीबीटीद्वारे सकाळपासूनच सुरू झालेलं आहे। लाडक्या बहिणींनो, ही 100% अधिकृत आणि खरी बातमी आहे। आतापर्यंत तुम्ही ज्या बातम्या ऐकल्या असतील त्यापेक्षा ही माहिती अगदी वेगळी आणि ठोस आहे, कारण हा निर्णय थेट मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आलेला आहे आणि त्याचा अधिकृत शासन निर्णय GR सुद्धा काढण्यात आलेला आहे, जो GR लवकरच आपल्या समोर येईल। आज 7 डिसेंबर पहिल्याच दिवशी राज्यातील 18 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। उद्या सोमवारी उरलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये हे वितरण पूर्ण होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः बँकेंना 8000 कोटी रुपयांचा निधी वर्ग केलेला आहे आणि स्वतः स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की आज 7 आणि उद्या 8 डिसेंबर या 2च दिवसात राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांतील वितरण पूर्ण करायचं आहे। हा थेट आदेश खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून आलेला आहे, म्हणून बँकांना तो त्वरित मान्य करावा लागेल। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज 18 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपासाठी पाठवलेले जात आहे आणि नागपूर येथील मंत्रिमंडळाची बैठक पूर्ण होताच उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी हे 8000 कोटी थेट संबंधित बँकांकडे वर्ग केले आहेत। बँकांना स्पष्ट सांगितलेले आहे की 7 आणि 8 डिसेंबर या 2 दिवसात सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करून टाका, कारण हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा थेट आदेश आहे। त्यामुळे आज कोणत्या जिल्ह्यात किती वेळात पैसे पडतील, उद्या कोणत्या जिल्ह्यात याची सविस्तर माहिती मी तुम्हाला 2च मिनिटात देणार आहे। पण त्याआधी एवढंच सांगतो की नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते एकत्र मिळाल्यामुळे सर्व बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद ओसळून वाहतोय। सकाळी 10 वाजेपासूनच 6 जिल्ह्यांमध्ये वाटप पूर्ण झालेलं आहे। उरलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये दिवसभरात कोणत्याही क्षणी पैसे पडतील ही माहिती खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांशी बोलताना दिलेली आहे। त्यामुळे ही 100% खात्रीलायक बातमी आहे। लाडकी बहिणींनो, आज 6 डिसेंबरला पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांमध्ये कोणत्याही लाडकी बहीण वगळली जाणार नाही। सर्वांनाच पैसे मिळणार आहे, पण हे पैसे नेमके कोणाला मिळणार हे सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण सरकारने यावेळी 2 महत्त्वाचे टप्पे ठरवले आहे। राज्यात साधारण अर्ध्या बहिणींना KYC पूर्ण केली आहे, तर दुसऱ्या अर्ध्यांनी अजून केली नाही। त्यामुळे आज पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांमध्ये कोणत्या बहिणींना पैसे मिळतील हे समजून घेणे गरजेचे आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बँक अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितलेले आहे की आज जास्त उशीर झाला आहे, मला खूप दिवस वाट बघत आहे, त्यामुळे आता ताबडतोब पैसे जमा करा। मागच्या 15-20 दिवसात निवडणुका आणि आचारसंहिता होत्या, म्हणून पैसे थांबले होते। आता निवडणुका संपल्या आहेत आणि आजपासून नोव्हेंबर डिसेंबरचे दोन्ही हप्ते एकत्र खात्यात जमा करायची ही माहिती खुद्द शिंदे साहेबांनी दिली आहे आणि त्याचवेळी 18 जिल्ह्यातील स्वतंत्र GR काढलेला आहे। 8000 कोटींचा निधी बँकांना वर्ग करण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही KYC केली आहे का हे ताबडतोब तपासा। जर अजून शिल्लक असेल तर डिसेंबर महिन्यातच पूर्ण करून टाका, अन्यथा 1 जानेवारीपासून लाभ बंद होईल। ही तातडीची सूचना खुद्द शिंदे साहेबांनी दिलेली आहे। अनेक बहिणींनी KYC केली आहे, पण त्यांना वाटते की आता सर्व काही ठीक आहे, पण शिंदे साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने KYC झाली आहे। त्यामुळे परत एकदा जाऊन नीट तपासून घ्या की तुमची KYC परफेक्ट आहे की नाही। 10 मिनिटे तपासणीत गेली तरी चालतील, पण चुकीची KYC असेल तर पुढची 5 वर्षे लाभ बंद होतील। त्यामुळे जिथे KYC केली तिथे परत जाऊन खात्री करून घ्या। आज 7 डिसेंबर रविवार आहे, उद्या सोमवारी आहे। प्रत्येक 18 जिल्ह्यांचे 2 गट करण्यात आलेले आहेत। आज कोणत्या जिल्ह्यात पैसे पडतील, उद्या कोणत्या हे सविस्तर सांगतो, पण त्याआधी एक महत्त्वाचं अपडेट। शिंदे साहेबांनी पत्रकारांनी इथे 5 महत्त्वाचे प्रश्न विचारलेत। त्या प्रश्नांनी विचारले की नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता नेमका कोणत्या बहिणींना मिळेल, कोणत्या बहिणी अपात्र इथे ठरणार, त्याची यादी लागणार आहे।
KYC केल्यानंतर ही पैसे का थांबले आहे असं का ऐकायला येतं. मग शिंदे साहेबांनी इथे जे जाहीर केलेलं आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित 3,000 रुपयांचा हप्ता आज 7 आणि उद्या 8 नोव्हेंबर या 2 दिवसात सर्व जिल्ह्यात वितरित केला जाणार आहे. आज पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यांमध्ये सकाळी 10 वाजल्यापासून वाटप सुरू होईल. उरलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये कोणत्याही क्षणी पैसे पडतील. बँकेतून मेसेज येण्याची शक्यता आहे. पण शिंदे साहेबांनी हेही स्पष्ट केलेलं आहे की हे 3,000 रुपये सर्व बहिणींना मिळणार नाही. साधारण 1,40,00,000,000पैकी जवळपास 15 लाख बहिणींना यावेळी अपात्र ठरवण्यात आलेले आहेत. ऑक्टोबरचा हप्ता त्यांना मिळाला असला तरी नोव्हेंबर डिसेंबरचा मिळणं कठीण आहे. मग कोणत्या 5 प्रकारच्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. शिंदे साहेबांनी सांगितलेले की 5 प्रकारच्या बहिणींना यावेळी हप्त्याची वाट बघू नये. त्या प्रकारच्या माहिती मी लगेच सांगतो. पण त्याआधी सर्वात मोठी आनंदाची बातमी. नवीन वर्षाच्या निमित्ताने खुद्द एकनाथ शिंदे साहेबांनी मंत्रिमंडळ बैठकीत एक जबरदस्त गिफ्ट जाहीर केले आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्या लाडक्या भावाने म्हणजे शिंदे साहेबांनी 2026च्या नवीन वर्षाच्या खास भेटवस्तू म्हणून एक भन्नाट घोषणा केलेली आहे. ज्या बहिणींच्या घरी पिवळा आणि केसरी रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्ड जेवढ्या सदस्यांची नावे आहे त्या प्रत्येक व्यक्तीला दरमहा 200 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे घरात तुम्ही नवरा 2 मुलं अशी 4 जण असाल तर 4 गुणिले 200 बरोबर इथले रुपये दरमहा तुमच्या खात्यात येणार आहे. रेशन दुकानातून मोफत गहू तांदूळ मिळतो. त्याचबरोबर आता प्रत्येक व्यक्तीला 200 रुपये रोख मिळणार आहे. फक्त रेशन कार्डची KYC आणि आधार लिंक असायला हवं. ही घोषणा शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना आनंदात बुडवण्यासाठी केली आहे. कारण जवळपास प्रत्येक लाडक्या बहिणींच्या घरी पिवळे केसरी रेशन कार्ड असतात. आता रेशन कार्ड दुकानातून गहू तांदूळाबरोबर 200 रुपये प्रति व्यक्ती इथे मिळणार आहे. पण हे पैसे सध्या 14 जिल्ह्यातच लागू करण्यात येत आहे. कोणत्या स्वरूपात कोणत्या योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा हे मी पुढे सविस्तर सांगतो. लाडक्या बहिणींनो, पिवळे केसरी कार्ड असलेल्या कुटुंबांना प्रत्येक व्यक्ती 200 रुपये गहू तांदूळाबरोबर देण्याचा निर्णय झालेला आहे. जसा तुम्ही लाडक्या बहीण योजनेसाठी अर्ज केला होता तसाच एक साधा अर्ज भरून तुम्हाला द्यायचा आहे. तो अर्ज भरला की 1 जानेवारी 2026 पासून दरमहा हे पैसे खात्यात येतील. घरात 5 जण असतील तर 1,000 रुपये तुमच्या असतील तर 800 रुपये असे DBT येतील. कोणत्या 14 जिल्ह्यात हे लागू आहे. अर्ज कुठे भरायचा, कागदपत्रे कोणती लागतील हे मी नंतर सांगतो. आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतो जी बऱ्याच बहिणींना माहिती नाही. सरकारने काही नवीन नियम आणले आहेत ज्यामुळे काही बहिणींना हा लाभ मिळणार नाही. हे नियम कठोर वाटतील पण खरं सांगतो हे खरंच गरजूपर्यंत लाभ पोहोचवावा म्हणून आहे. कोणत्या बहिणींना यापुढे लाभ मिळणार नाही. ज्यांचं रेशन कार्ड पिवळं केसरी आहेत म्हणजे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त दाखवलेलं आहे त्या कुटुंबाने नमो शेतकरी योजना किंवा PM किसान इतर कोणत्याही शेतकरी योजना घेतल्या असेल त्या कुटुंबातील सरकारी नोकरी किंवा पगार 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल त्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे किंवा ट्रॅक्टर आहे आणि शेवटी ज्यांना आयकर भरलेला आहे त्यांना लाभ मिळणार नाही. या निकषांमुळे सुमारे 40 ते 45 लाख बहिणींची नावे यादीतून कमी होणार आहे. दुःखद होतंय ऐकून पण सरकारचं म्हणणं बरोबर आहे. ज्यांना खरंच गरज आहे त्या बहिणींपर्यंत पैसे पोहोचणार आहेत. एका कुटुंबात 2-2, 3-3 योजनांचा लाभ घेऊन सरकारची तिजोरी रिकामी करणं योग्य नाही. पण ज्या बहिणी खरंच गरजू आहेत आणि त्यांचं रेशन कार्ड पिवळं आणि केसरी आहे अशा कुटुंबातील नमो शेतकऱ्यांचा लाभ घेतला असेल त्यांनी काळजी करू नका. तुम्हाला सुद्धा इथे लाभ भेटणार आहे. तर आता जे जिल्हे आहेत ते जिल्हे म्हणजे सगळ्यात पहिले जळगाव जिल्हा. या जळगाव जिल्ह्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले इथे